नमस्कार. आताच्या क्षणाची सर्वात मोठी एक बातमी समोर येत आहे आणि एक कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये संपूर्ण खुलासा करण्यात आलेला आहे. एकच नाही, एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 50 ते 60 कॉल रेकॉर्डिंग त्या व्यक्तीजवळ आहेत, ज्या त्या 50-60 कॉल रेकॉर्डिंग संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र बदलू शकतात. या रेकॉर्डिंग पैकी एक रेकॉर्डिंग आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. परंतु या संपूर्ण रेकॉर्डिंग जर बाहेर आल्या तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ज्यांनी मराठा समाजासाठी दिवस रात्र प्रयत्न केले, आरक्षणासाठी लढा दिला, परंतु हा लढा देत असतानाच काही दुश्मन देखील तयार झाले आणि काही टीकात्मक भाषण देखील करण्यात आले. या आरोप प्रत्यारोपातून अनेकसे काही कडवटपणा झेलावा लागला. याच मध्ये धनंजय मुंडे साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये देखील विरोधात्मकता आपल्याला वेळोवेळी दिसून आली. धनंजय मुंडे साहेब यांच्यावरती ज्या वेळेला जरांगे पाटील बोलायचे त्यावेळेला धनंजय मुंडे यांचे समर्थक जरांगे पाटलांवरती टीका करायचे आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल जर एखादं वक्तव्य केलं तर मराठा बांधव जरांगे पाटलांचे समर्थक धनंजय मुंडे साहेबांना बोलायचे. हा वादविवाद आपल्याला पाहायला मिळाला. परंतु महाराष्ट्रामध्ये शांतता, सकारात्मकता, सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. धनंजय मुंडे साहेब यांनी सुद्धा मौन पाळलं, समजूतपणा घेतला आणि संपूर्ण घटना कायद्यानुसार चालू दिली. परंतु ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ धनंजय मुंडे साहेबांना भेटला असा प्रश्न विचारण्यात आला त्या व्यक्तीला, त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ धनंजय मुंडे साहेब यांना भेटलं, बोललं, बैठक झाली, चहा पाणी नाश्ता झाला आणि माफी देखील मागितली. इथून पुढे तुमच्याविषयी बोलणार नाहीत. आणि तेव्हापासून आतापर्यंत जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस असतील, धनंजय मुंडे असतील यांच्या विरोधात ते स्पष्टीकरण किंवा तशी भाषा वापरलेली नाही. अचानक एवढा बदल का झाला याचं परीक्षण करा असं देखील ती व्यक्ती बाईटमध्ये सांगतोय. आणि त्या व्यक्तीपाशी एक नाही, दोन नाही, तब्बल 50 ते 60 कॉल रेकॉर्डिंग आहेत. त्या कॉल रेकॉर्डिंग जर बाहेर आल्या तर धनंजय मुंडे साहेब यांना कसं बदनाम करण्यात आलं, कसं षडयंत्र करण्यात आलं, त्यांना कसं फसवण्यात आलं आणि मंत्रिपद काढण्यापासून ते संपूर्ण काही घडामोडी त्या रेकॉर्डिंग मध्ये आहेत. त्या रेकॉर्डिंग जर बाहेर आल्या तर धनंजय मुंडे साहेब यांना 1 तासामध्ये मंत्रिपद मंत्रिमंडळामध्ये घेऊ शकतात, मंत्रिपद देऊ शकतात. एवढा खुलासा त्यांना निष्पाप आणि आरोप त्यांच्यावर कोणताही आरोप नाही आणि त्यांच्यावर फसवणूक, त्यांना षडयंत्राचं टार्गेट करण्यात आलेला आहे असा तो रेकॉर्डिंगचा भावार्थ अर्थ काढलेला आहे त्या व्यक्तीने. त्या व्यक्तीजवळ रेकॉर्डिंग आहेत, त्या व्यक्तीने हळूहळू रेकॉर्डिंग बाहेर काढणार आहेत. जसं जसं त्यांना अडचणीत आणण्यात येईल तसं तसं ती व्यक्ती बाहेर काढणार असल्याचं सांगितलंय. परंतु एक रेकॉर्डिंग सध्या बाहेर निघलेली आहे आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे साहेबांविषयी स्पष्टीकरण त्या रेकॉर्डिंग मध्ये आलेलं आहे. आता संपूर्ण काही यामध्ये उलगडा होईल, परंतु ती व्यक्ती एवढं काही गंभीर वक्तव्य केलं की मनोज जरांगे पाटील हा आणि गंगाधर कारकुटे हे दोघं जण मराठा समाजाला मोठा कलंक आहेत आणि सोलानं बांधू बांधू मारतील, दगडानं ठेसू ठेसू मारतील, पोत्यामध्ये घालून बांधून कुठेतरी कडेलोट करायला पाहिजे, एवढं गंभीर वक्तव्य केलेलं आहे त्या जरांगे पाटलांबद्दल. ज्या जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न. मी पुराव्यांशी बोलतोय, माझ्याजवळ संपूर्ण पुरावे आहेत, मी उगाच काहीही बोलत नाही असं देखील अमोल खुनेंनी स्पष्ट सांगितलं. आता एवढं मोठं स्पष्टीकरण देतात याचा अर्थ काही ना काही पुरावा जवळ असेल असं देखील शक्यता नाकारता येत नाही. परंतु धनंजय मुंडे साहेब असतील, मनोज जरांगे पाटील असतील, अमोल खुने असतील, हा वाद नार्को टेस्ट का करत नाहीत, आम्हाला का चौकशी करत नाहीत, आमची खंबीरपणे मी उभा आहे. अमोल खुने यांनी प्रश्न टाकलेला आहे, प्रत्युत्तराची अपेक्षा आहे, परंतु कुठेही काहीही प्रत्युत्तर येताना आपल्याला दिसत नाही. नक्कीच ही संपूर्ण घडामोड आज समोर आलेली आहे अमोल खुने यांच्या बाईटमधून. अमोल खुनेंनी केलेली हे गंभीर आरोप, मराठा समाजाविषयीची तळमळ आणि जरांगे पाटलांविषयी केलेलं वक्तव्य अत्यंत गंभीर आहे. याबद्दल आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.